बनवते. काय बनवू? माझ्यासाठी तू खाऊ बनवतेस? काय बनवशील तू? सांग, तुला जे आवडेल ते बनव. गेंडा आणि भाकरी. काय? गेंडा आणि भाकरी. गेंडा आणि भाकरी? कोण खातं ग गेंडा आणि भाकरी? तुला भेंडी आणि भाकरी म्हणायचंय का? हा. मग गेंडा आणि भाकरी म्हणतेस वय ग? गेंडा आणि चपाती म्हणायचे. गेंड्यातला आणि भेंडीतला फरक कळतो का तुला? हा, गेंडा आणि भाकरी म्हणते. भेंडी आणि भाकरी. चपाती. भेंडी चपाती बनवशील? हा. ठीक आहे, बनव. भेंडीचं तू गेंडाच करून टाकला ग. अजून भाकरी करायची आहे ना मला. किंवा कोरडं खातेस तू भेंडी? भेंडी कोरडी खाऊ मी? खा, तरी पण चालते. तिखट नाहीये त्याच्यात. फक्त मिठाची केली आहे? हा, फक्त मिठाची. पण तू भाकरी नाही करू शकत का माझ्यासाठी? नाही करू शकत. का ग? भाकरीचं पीठ नाहीये. भाकरीचं पीठ संपलंय का? का कसं संपलं एवढं भाकरीचं पीठ? सगळं संपलंय. चपातीचं आणि भाकरीचं दोन्ही पीठ संपून गेलंय? बापरे. आता कोरडीच भाजी खायची का भेंडीची? बरं. किंवा मी बिर्याणी बनवू, पीठ संपले तर. बिर्याणी बनवशील? ओके. कशाची बिर्याणी बनवशील? मी कबूतर बिर्याणी बनवते. आई ग, कबूतर बिर्याणी? काही पण बोलतात का? बिर्याणी मध्ये कबूतर टाकशील का? ची गंदी. त्या कबूतरसाठी बनवशील म्हणतेस? नाही, त्याच्यात कबू टाकणार. कबू टाकशील त्यात तू? ची बाबा, आपल्याला नको असली गंदी बिर्याणी. तूच खा म्हणते बिर्याणी. मला आपली भेंडी चपातीच आवडेल. ठीक आहे, कोरडी तर कोरडी भेंडी खाईल, पण मला नको कबू बिर्याणी.